शांत राहा, ऐका फक्त. थोडक्यात माहिती देतो, आवाज करू नका, कारण तुम्हाला ऐकायला कोणालाच येणार ना. आपल्या भारतामध्ये 5 प्रकारच्या मधमाशा असतात आणि त्यापैकी आपल्याकडे आता 2 प्रकारच्या मधमाशा आहेत आपल्याकडे. हे सातेरी मधमाशा म्हणून एक वसाहत एक आहे आणि आपल्याकडे युरोपियन मधमाशी म्हणून एक मेलिफिना म्हणून दुसरी जातीची मधमाशी आहेत. आणि ही जी मधमाशीची पेटी आहे ही युरोपियन बीज म्हणून आहे, बाहेरच्या राज्यातून आपण आयात करून आणलेले आहेत आणि इथले हवामान थंड हवामान त्याला मानवत नाही. परंतु मराठवाडा विदर्भ या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मधमाशाचं ह्या पेट्या पाळून मधाचं उत्पन्न जास्त काढलं जातं. दुसरी गोष्ट, आपल्याकडे जी सातेरी मधमाशा जी पाठीमागं जी पेटी आहे ती सातेरी मधमाशीची पेटी आपल्या प्रत्येक गावागावामध्ये मधमाशाच्या ह्या वसाहती असतात आणि हे सातेरी मधमाशाचं जे प्रशिक्षण दिलं जातं हे प्रशिक्षण पूर्ण मोफत दिलं जातं तुम्हाला, की जेणेकरून बरेचसे लोक आता प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक एरियामध्ये जे मधासाठी काय केलं जातं की ते मधाला आपल्या पोळ्याला जाळून काढून त्याचा मध प्युअर घेतला जातो, परंतु तो मध प्युअर नसतो. तर त्यामुळे शासनामार्फत ह्या प्रत्येक खेडेगावामध्ये, प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक तालुक्यातून जे खेडेगावामध्ये जे शेतकरी लोक आहेत त्यांच्या पिकाचं उत्पन्न वाढण्यासाठी मधमाशीची आवश्यकता असते आणि त्यासाठी शासनानं त्यांना आपल्याला 50% योजना आणलेली आहे. आणि ही 50% योजना कशी आहे की ही प्रशिक्षण 10 दिवसाचं मोफत दिलं जातं एक 10 पेट्यासाठी आणि केंद्रचालक म्हणून 40-50 पेट्या ज्याला आवश्यकता असेल तर त्या 20 दिवसाचं प्रशिक्षण हे महाबळेश्वरला दिलं जातं. दुसरी गोष्ट, हे मधमाशीचं प्रशिक्षण हे पूर्ण मोफत आहे आणि मोफत दिल्यानंतर त्यांनी काय करायचं, हे प्रशिक्षण घेतल्यानंतर मधमाशीच्या ज्या पेट्या आपल्या शेतामध्ये ठेवायच्या आहेत आणि शेतामध्ये ठेवल्यानंतर ह्या इथल्या पेटीतल्या मधमाशा ह्या 3 किलोमीटर एरिया जिथं जिथं खाद्य आहे, जिथं फुलर आहे त्या ठिकाणी मधमाशा ह्या काय करतात, आपल्या 3 किलोमीटरपर्यंत ह्या मधमाशा रनिंग करतात आणि तिथला पराग आणि मध आणून ह्या आपल्या ह्याच्यामध्ये पोळ्यामध्ये साठवले जातात. आता हे जो पराग असतो आणि नेक्टर म्हणजे फुलांना जो पातळ पाण्यासारखा स्राव असतो ह्याच्यामध्ये कमी कमी 70 ते 80% पाण्याचं प्रमाण असतं आणि हे जेव्हा मधमाशीचे मध आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे नेक्टर हे आपल्या पोळ्यामध्ये साठवतात तेव्हा नवीन जन्माला आल्या मधमाशांना त्या बाहेरचा अनुभव काय नसतो. तर त्यावेळेला काय केलं जातं की हे मधमाशा काय करतात, जे पाण्याचं प्रमाण जास्त असतं नेक्टरमध्ये हे माशाने आतमध्ये पोळ्यामध्ये साठवलेलं असतं, त्याच्यामध्ये काय करतात त्या पंखाच्या साहाय्याने उष्णता निर्माण करतात आणि उष्णता निर्माण केल्यानंतर हे पाण्याचं प्रमाण कमी केलं जातं, कमी 20% पर्यंत ठेवलं जातं आणि जे परिपक्वशील करून मध हा साठवलेला मध ह्या मधयंत्र आहे त्या साहाय्याने काढला जातो. तर हे असे मेलिफिराची पेटीची पेटी आहे आणि ह्याच्यामध्ये कमीत कमी 50 ते 60 हजार त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात मधमाशा असतात. जसे आतले ते पोळे असते त्यानुसार त्या माशाची संख्या मोठ्या प्रमाणात असतात. आता ही पेटी आपल्याला तुमच्यासमोर ठेवली आहे तर ही मेलिफिरा पेटी आहे, पण ह्याच्यामध्ये कसं आहे आपण सतत ह्या पेटीला आपण उघडत असतो, त्याच्यामध्ये माशाची संख्या कमी आहे. त्यामुळे का कमी आहे तर ह्याच्यामध्ये जी राणी माशी आहे त्या राणी माशीला आपण प्रत्येक एक 15-20 मिनिटांनी असं ते प्रत्येक पर्यटन आलं किंवा कुठली स्थळ आले तर सतत आपण तिला खोललं जातं आणि त्यामुळे काय होतं ती अंडी घालायची जी म्हणजे राणी माशी अंडी घालायची स्टॉप करते आणि त्यामुळे ती संख्या तुम्हाला इथं कमी दिसणार आहे. पूर्ण आता आमच्याकडे जी गव्हर्नमेंटची एरिया आहे त्या ठिकाणी आमच्या ह्या मधमाशाच्या पेट्या मोठ्या प्रमाणात विस्तार करून आम्ही ठेवलेल्या आहेत, ज्यांनी 5-10 फूट अशा अंतरावर ठेवलेलं आहे आणि भरगच्च भरलेलं असतात आणि त्या मधाने आणि माशाने मोठ्या प्रमाणात भरलेले असतात. हे सतत आपण दाखवत असल्याकारणाने ह्याची संख्या तुम्हाला कमी दिसेल. आता ह्याच्यामध्ये कसं माहिती का, हजारो मधमाशापैकी एकच राणी माशी त्या पेटीमध्ये असते. जरी एक पोळं असलं किंवा 10 पोळं असलं तर ह्याच्यामध्ये कमी कमी एकच राणी माशी असते, बाकीच्या सगळ्या वर्कर मधमाशा आणि नर माशा असतात. राणी माशीचं काय काम आहे तर दिवसा ती 500 ते 1000 अंडी घालत असते, दिवसा 500 ते 1000 अंडी घालत असते. आणि वर्कर बीज आहे ते वर्कर बीज तर हे काय करत असतात, जन्माला आल्यानंतर त्यांना काय बाहेरचा अनुभव काही माहीत नसतो, त्यावेळेला हे आतमध्ये जे पोळे असतात तर त्याच्यामध्ये ते साफसफाई काय करायचं काम करत असतात. ही आता ही तुम्हाला जी पेटी जे माशा तुम्हाला दिसतात हे मधमाशा काय करतात, ती पेटीचं संरक्षण करण्याचं काम केलं जातं. जशी जशी तिचं वय वाढतं तसं ती राणी माशीचं सेवा करायचं काम करते. काही माशीची मेनग्रंथीची वाढ पूर्ण झाल्यानंतर ते मेन स्राव होतं आणि मेन स्राव झाल्यानंतर परत त्या हवा लागल्यानंतर पातळ प्लेटा बनतात आणि पातळ प्लेटा बनल्यानंतर परत काय करतात, शरीराची उष्णता निर्माण करतात आणि ते पोळं बांधलं जातं. अशा पद्धतीने वेगवेगळी वाटून दिलेले मधमाशा काम करत असतात.
18-19 दिवसाची मधमाशी झाली की ही काय करते, पेटीचं संरक्षण करण्याचं काम करते. जेणेकरून समजा एका शेतकऱ्याने पेट्या घेतलेल्या आहेत आणि काही कारणास्तव तो बाहेर गावी गेला असेल आणि मग गावातील खुडील माणसं काय करतात, तो माणूस नाही तर आपण काय करतात, पेटी खोलायचा प्रयत्न करतात. पण मधमाशा इतर पाळीव प्राण्याप्रमाणेच असतात, जेणेकरून तो आपला शेतकरी ओळखला जातो. आणि जर तो शेतकरी नसेल तर ह्या काय केलं जातं, गावातली लोक काय करतात, ती पेटी खोलायचा प्रयत्न केला की त्याला लगेच काय करतात, डंक बघतात. आणि एकदा डंक मारला की ही लगेच संरक्षण गार्ड म्हणून इतर माशा असतात की लगेच त्याच्या माणसावर तुटून पडतात आणि त्याला तिथून हाकलून दिलं जातं. अशा प्रकारे वेगवेगळी ही कामं केली जाते. आता 22-23 दिवसाची मधमाशी झाली का आता तिला काय करायचं असतं, फुलाचा जो मकरंद जो मध असतो तो तिला बाहेर आणायचा असतोय किंवा पराग आणायचा असतो. अंडी पिलावा त्याला जोपासना करायचं असते किंवा त्या मध साठवायचा असतो, तर त्याकरिता तिला बाहेर जायचं असतं. पण तिला काय बाहेरचा अनुभव नसल्या कारणाने ह्या अगोदर ज्या मधमाशा गेलेल्या असतात ते हे काय करतात, एक प्रकारचा डान्स करून दाखवतात. त्यांना अर्धा किलोमीटर, 1.5 किलोमीटर की 1 किलोमीटर कुठे खाद्य आहे त्या प्रकारे ते डान्स करून दाखवतात. आणि डान्स केल्यानंतर ह्या मधमाशा करतात त्या ठिकाणी उड्डाण करून त्या फुलातला मकरंद आणि पराग आणून ह्याच्यामध्ये साठवलं जातो. आता ह्याच्यानंतर तिसरा घटक कुठला आहे, नर आहे. नर कुठला काम करत नाही. नर काय करतो, आयतापासून काढतो. जेव्हा ह्याच्यातली राणी माशी म्हातारी होईल त्यावेळेला राणीला पण काय केलं जातं, जन्माला घातलं जातं आणि नराला पण जन्माला घातलं जातं, जेणेकरून दोघांचे मिलन झालं की तिचा अंडी पिला वाढवण्यासाठी तिला नराची आवश्यकता असते. अशा वेळेला जेव्हा राणी माशी म्हातारी होती तेव्हा नवीन जन्माला आणले जाते आणि नराला पण जन्माला आणलं जातं. त्यावेळेला काय होतं, दोघांचं जे मिलन झालं की लगेच काय करतात, ही राणी माशी काय करते, 24 तासाच्या आत ती अंडी घालते आणि अंडी घातल्यानंतर ती वर्कर माशी समजतात की ही राणी माशी अंडी फलित झालेली आहे आणि अंडी घालायला सुरुवात झालेली आहे. तर अशा वेळेला काय केलं जाते, नर हा कुठलीही काम करत नाही. जोपर्यंत राणीचं स्वयं होत नाही तोपर्यंत नराला मकरंद म्हणजे पराग मध काय असेल ते त्याला भरवलं जातं. आणि एकदा का अंडी घालायला सुरुवात झाली, नर कुठलं काम करत नाही, तो आयतापासून मध खातो. त्यावेळेला काय केलं जातं, त्याचा खात्मा केलं जातं. आणि कामकरी माशीपेक्षा नर हा स्ट्रॉंग असतो. त्यावेळेला काय करतात, कामकरी सगळ्या मिळून काय करतात, त्याचं पाय धरलं जातं, कोण मुंडकं जातं, कोण पंख धरलं जातं आणि त्याचा खात्मा केला. अशा प्रकारे तिचं 3 प्रकारचे घटक असतात याच्यामध्ये. तुम्हाला आता मी पेटी खोलून दाखवतो. ह्याचं दुसरी गोष्ट माहिती आहे का, ह्याचं वार्षिक उत्पन्न किती आहे, 40 किलो मधाचं उत्पन्न देते. आणि ती सातेरी मधमाशीची जी पेटी आहे ती वार्षिक 20 किलो मधाचं उत्पन्न देते. पिंटू हलवू नको तसं, हल्लं की ती चिडते माशी आणि ती चावते. हालायचं नाही ते. माशा तरी इथं संख्या कमी आहे, जंगल भागामध्ये मोठ्या प्रमाणात मधमाशीची ह्या असते. कमीच आहेत ते, कारण ते मोठे जंगल भागामध्ये असतात. हे लोकांना कसं आहे, सारखं आम्ही हे करतो ना, त्याच्यामुळे मांगरलं जास्त. आता हे ज्या माशा तुम्हाला दिसतात ना, तर ह्याच्यामध्ये कसं आहे, सतत आपण ह्या पेटीला उघडत असतो. पर्यटन लोक येतात, बरेचसे लोक सली येतात आणि ह्याच्यामध्ये ज्या राणी माशी आहे ते राणी माशीचं कसं आहे, अंडी घालायचे जे काम असतं ते थांबवते, कारण तिला सारखं डिस्टर्ब होते. कारण की ही दिवसात ही 500 ते 1000 अंडी घालत असते बघा. आणि ह्याच्यातली सगळ्यात मोठी ही राणी आहे, ही सगळ्यात मोठी राणी आहे बघा. ही राणी सगळ्यात मोठी राणी आहे. हा एकच राणी माशी असते. हा अंडी पिलावा राणी. आता थोडासा दिसतो बघा त्याला. आता तुम्हाला तो एवढ्या जवळ दिसणार नाही रे, एवढ्या लांबून दिसणार नाही. आता तुम्हाला काय करतो, दुसरी पण मी पेटी दाखवतो. हे बघा, ही आहे पेटी सगळ्यात, ही राणी माशी. ह्या माशीपेक्षा फक्त मोठी असते आणि तिचं आयुष्य कमीत कमी 2.5 वर्ष असते. ती 2.5 वर्ष ती अंडी घालते. पण आपण काय करतो माहिती आहे, सतत ट्रिपा येत राहतात, सतत पर्यटन लोक असतात, त्यांना ते आपण हे केलं की ते काय करतं, अंडी पूर्ण स्टॉप करते. तिला दिवसात कमी कमी 10 वेळा तिला खोलायला लागतं. आणि ही जी पोळं आहे, हे पोळं त्यांनीच बांधलेलं आहे, मधमाशीनेच बांधलेलं आहे.
चला आता तुम्हाला ती थोडी जरा दुसरी पेटी दाखवतो, लहान पेटी. ते तिथं पण हलायचं नाही, कारण की मधमाशा हल्लं की मधमाशा चावायचा प्रयत्न करतात. असून देते तसं असून दे, असून दे काय ना. हां असून चला चला आता उठा. तुम्हाला पेटी दाखवतो, त्याच्यामध्ये दुसरा मासा तुम्हाला बघायला दिसतो. बाजूला बाजूला व्हा, बाजूला व्हा, सगळेच बाजूला व्हा. हे लागते. अरे तुम्ही जवळ थांबू नका. ए इथं मासे जास्त आहेत, लांब व्हा. मासे जास्त आणि हा मासे चावतात जास्त. चावतात या. तुम्ही असं मागाशी झाला हा बसा खाली त्यापेक्षा करू, पण हलू नका, असं असं करू नका. हे तुम्ही लांब 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 करा. जवळ आली तर मारायची वगैरे नाही. हा जवळ आली हलवायचं ना. नाही. असं ती चिरून जाते ती. हे बघा, हे अशा पद्धतीने हे रिकामी स्टीप दिली जाते आणि त्याला हे पोळं वाढायचं चालू आहे. हलायचं नाही. हालायचं नाही रे पिंटू, हलवू नका. नाही हलू नका तुम्ही. ते हे वार्षिक उत्पन्न त्या 20 किलो देते. आणि आता जांभूळ फुले, आता जांभूळ फुल्यानंतर त्याचे अंडे पिलावा. पण एका पेटीपासून खूप फायदा आहे. म्हणजे कसं की एका पेटीपासून न दिसणारा फायदा आहे. कमी अंदाजे वार्षिक उत्पन्न 30,000 मिळतं होतं. आणि ह्याच्यामध्ये राण्या जन्माला येतात आणि राण्या जन्माला आल्यानंतर ते फक्त डिव्हिजन करून बाजूला बाजूला घ्यायच्या आणि तिचा अंडी पिलावा वाढलं की तर वार्षिक उत्पन्न एक जर पेटी 20 किलो देत असेल तर पुन्हा हे 5 पेट्या आपल्याला प्रत्येक पेटीचं 5 किलो म्हटलं तर 100 किलो मध्ये देणं. हे अशा पद्धतीने दुसरं आणि पोळं देतो. हलू नका. हलवू नका, कारण ह्या माशा जास्त हलवलं की चिडतात जास्त. एवढं हा जो पिवळा भाग दिसतो तो त्यांचा अंडी पिलावा आहे सगळा. आहे का? आता काय करा माहिती आहे का, सर तुम्ही या, मी तुमच्या हातात देतो आणि फोटो काढा तुम्ही. हां ना, हलायचं नाही, गडबड नाही करायची. कारण की कसं आहे नाही हलायचं नाही. मी असं धरलं ना तसं धरा फक्त. हां लय गडबड नाही चालत, गडबड नाही चालत. हां धरा, वरती धरा, त्यांचा सरांचा फोटो काढा. फोटो काढा सरांचा वरती, पुढे बघा. पकडायचं काय नको 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 ते सोडतील. आणि मॅडम या तुम्ही, कोणी येतं काय मॅडम? येतं का? नाही काय करत काही नाही करत. तसं चावतात, त्याला काय चावतात पण ते आपण जर मारलं वगैरे तरच हे करतात. तसं काय नाही. या तुम्ही. मी धरतो. हा या जवळ बसली की कळ काय, एक माशी चावली की सगळे अटक करायला बघतात तुम्ही. हलव ना तुम्ही, हलता जास्त. मी हलतो का मॅडम? इथून या, इथून. हां ते चिकटतं. या इथून या, माझ्या बाजूने या, माझ्या बाजूने. हे इथं पडलं तुला. हां या. आणि गडबड नाही, हाताची गडबड नाही करायची कधी. हां ते शिक्क काय आहे ते शिक्क काय धरा. हा हलू नका धरा. हा तुम्ही हालचाल करू नका. टाकू बिकू नका. चला पटापटा काढा, पुढे बघा. फोटो काढा. कोणाच्या काय होत नाही. चल काय होत नाही, काय नाही. आता चला म्युझियम बघा. आता काय हे करू नका, जाऊ आता. हां